मित्रांनो, देशाच्या राजकारणात आता अनेक उलथापालथ सुरू आहे आणि त्यातूनच एक खूपच महत्वाची बातमी समोर येताना दिसत आहे. आणि ज्या माणसाबद्दल ही बातमी येत आहे ती व्यक्ती काही वर्षांनी देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली दिसू शकते, असं अनेक राजनीती अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर बघूयात नेमकं काय घडलं ते. मित्रांनो, तर महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून आहे. उद्धव ठाकरेंची गद्दारी करणं अखेर प्रचंड महागामध्ये. अखेर ठाकरेंशी पंगा घेणं पडलं खूपच महागात. आमदाराला, मंत्र्याला महागात, तसेच आमदारकी आणि मंत्रिपदही गेलं. आणि आता पक्षही संपला. आणि मित्रांनो, पुढची महत्वाची बाब म्हणजे उद्धव साहेब, मला माफ करा, आम्ही चुकलो. 2022 आमच्याकडून सगळ्यात मोठी चूक झाली. ती चूकच आम्हाला इथून पुढे महागात पडणार हे आम्ही जाणतो. मित्रांनो, ही बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी राजकीय कलाटणी देणारी. या बातमीनं सर्वसामान्यांना मित्रांनो दिलासा मिळाला असला तरी राजकीय पक्षांना मात्र यातून खूप चांगली शिकवण मिळालीये. काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे? मित्रांनो, नेमकं घडलंय काय जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये. महाराष्ट्र राज्यातील राजकारण्यांनी अखेर उद्धव ठाकरेंना कमी लेखन त्यांच्याच आलंय अंगलट. मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पक्षातील आमदारांना बाजूला करून दुसऱ्या पक्षातील नेते असणारे बच्चू कडू यांना आमदार केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये बच्चू कडूंना मंत्री केलं. आपल्या जवळच्या नेत्यांना सोडून दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला मंत्री करणं हे राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय पहिलं उदाहरण होतं. मात्र बच्चू कडून उद्धव ठाकरेंनी एवढं दिलं तरी मात्र बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि बच्चू कडू निघाले थेट वाया सुरत मार्गे गुवाहाटी. म्हणजेच बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेशी पक्की गद्दारी केली. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतून अनेक इच्छुकांची नावं समोर आली. ज्यांच्या वाट्याला 2 जागा आल्यात अशा शिंदेंच्या सेनेतही पक्षात काम करणाऱ्या अनेक इच्छुकांची नावं पुढे येऊ लागली. इच्छुक उमेदवार आपापली ताकद लावून शिंदेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. पण या सगळ्यात शिवसेनेच्या बाहेरचे असलेल्या बच्चू कडूंचं नाव परिषदेच्या एका जागेसाठी समोर येऊ लागलं. आता बच्चू कडू शिंदेंच्या किती जवळचे आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याच जवळीमुळे शिंदेंनी कडूंना परिषदेची आमदारकी ऑफर केल्याचं बोललं जातंय. पण या ऑफरच्या बदल्यात शिंदेंनी बच्चू कडूंकडे त्यांचा पक्षच मागितल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. 30 एप्रिलच्या आधी प्रहार जनशक्ती पक्ष शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत विलीन होईल आणि बच्चू कडू विधान परिषदेवर आमदार म्हणून जातील असं बोललं जातंय. पण या चर्चांमध्ये सत्यता किती आहे? बच्चू कडू आपला पक्ष सेनेत विलीन करणार का? बरं, करणार असतील तर त्यांच्यावर ही वेळ का आली? गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरुद्ध लढलेल्या आणि भाजपाच्या विरोधात रान पेटवणाऱ्या बच्चू कडूंना फडणवीसांच्या परवानगीशिवाय सेनेत प्रवेश मिळेल का? समजून घेऊयात या व्हिडिओमधून. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघताय बोल मंडळी मराठी न्यूज. तर मंडळी, 2024च्या विधानसभा निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असताना संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू या तिघांनी पुढाकार घेत तिसरी आघाडी स्थापन केली आणि बच्चू कडू तिसऱ्या आघाडीकडून विधानसभा लढले. मोठ्या राजकीय अपेक्षेने निवडणूक लढलेले बच्चू कडू स्वतःची जागा सुद्धा निवडून आणू शकले नाहीत. निकालानंतर मात्र बच्चू कडू राजकीयदृष्ट्या एकदम बॅकफुटला गेले आणि ते थेट कर्जमाफीच्या आंदोलनावेळी समोर आले. काही दिवस रान पेटवल्यानंतर कडूंचं वारं पुन्हा शांत झालं. कधी काळी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय असलेले बच्चू कडू राजकारणापासून अलिप्त राहू लागले. पण पुढच्या विधानसभा निवडणुकीशिवाय चर्चेत येण्याच्या शक्यता नसलेले कडू गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा समोर आले. त्याचं कारण ठरलं विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक. विधानसभेत सत्तेबाहेर गेलेले बच्चू कडू परिषदेवर जाणार असल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कडूंना आमदारकीची ऑफर दिल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सुरुवातीला त्याकडे कोणी जास्त लक्ष दिलं नाही, पण 20 एप्रिलला बच्चू कडू मुंबईमध्ये शिंदेंना भेटल्याचंही बोललं जात आहे. कडू हे सेनेच्या कोट्यातून आमदारकी मिळवणार असल्याच्या चर्चा झाल्या. पण त्यानंतर बातमी आली ती म्हणजे कडूंच्या पक्षाच्या विलिनीकरणाची. आमदारकी एका जागेच्या बदल्यात शिंदेंनी बच्चू कडूंकडे प्रहार जनशक्ती पक्ष सेनेत विलीन करण्याची अट घातल्याच्या चर्चा झाल्या. कडू ती अट मान्य करून त्यांचा पक्ष सेनेत विलीन करतील असंही बोललं गेलं. आता या चर्चा होण्यामागे 3 प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे आधीपासूनच शिंदेंसोबत जुळवून घेण्याची कडूंची भूमिका. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर बच्चू कडूंनी स्वतःला इस्टॅब्लिश करण्याचा जास्त प्रयत्न केला नाही.
सत्तेत पुन्हा जाण्याचा मार्ग हा विधान परिषद होता, पण स्वतःच्या पक्षाकडे एकाही आमदाराची बॅकिंग नसल्यानं कडू शांत बसले होते. बरं, दुसऱ्या पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून जायचं झालं तर तेही जमत नव्हतं, कारण कडूंनी सगळ्याच पक्षांसोबत वाकडं घेतलेलं आहे. शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांना धारीवर धरलं होतं, पण त्याला अपवाद होती शिंदेंची शिवसेना. गेल्या काही वर्षांमध्ये बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंवर टीका केल्याची उदाहरणं सापडत नाहीत. हीच गद्दारी आता बच्चू कडूंना ना घर का ना घाट का ना किधर का अशा प्रकारचं त्यांना राजकीय करिअर संपल्यात जमा झालंय मित्रांनो. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे बच्चू कडूंसाठी आता पुढचं राजकीय भविष्य, राजकीय करिअर अतिशय महागात झालंय. कारणही तसंच आहे, कारण की आता स्वतः आमदार नाहीत, स्वतः मंत्री नाहीत, ना पक्ष कुठे वाढतोय, ना निधी मिळतोय, ना पक्ष वाढवण्यासाठी कुठे जागा मिळतीये. मित्रांनो, एकट्या उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्याच्या नंतर नियतीचा खेळ कसा बनतो याचं जिवंत आणि मनभणून उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलंय. आणि या उदाहरणामुळे एखाद्या पक्षाशी आपण गद्दारी करावी का? बरं, गद्दारी केली तर ती गद्दारी इथपर्यंत करावी का की आपण खालपर्यंत घेऊन गेलो? मित्रांनो, ह्या सगळ्या घडामोडी आता बच्चू कडूंना महागात पडतायत. कारण मित्रांनो, बच्चू कडूंनी आता गळ घातलीये एकनाथ शिंदेंना. ज्या एकनाथ शिंदेंसोबत बच्चू कडूंनी गद्दारी केली होती, उद्धव ठाकरेंना सोडण्याचं काम केलं होतं, मुंबई मार्गे सुरत मार्गे गुवाहाटी पोहोचले होते, आणि मात्र उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांनी सोडला होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, उद्धव ठाकरेच्या सोबतून गेल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं, त्यांची आमदारकी पारून टाकली आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा आठवलाय, ठाकरेंचा करारी बाणा आठवलाय. उद्धव ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे रक्षण करते हे आठवलंय. मात्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातही आलेली सगळ्यात मोठी खळबळ म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये बच्चू कडूंचा पक्ष जमिनी झाला. तर मात्र बच्चू कडूंनी केलेली गद्दारीच त्यांना महागात पडली. त्यांनी स्थापन केलेला पक्ष संपुष्ट आला. यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी घात आहेत, या सगळ्या घडामोडी मात्र बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंना खूप महागात पडतील, ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. मित्रांनो, आपणास काय वाटतंय? बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंच्या साथ सोडून चूक केली का? याबाबत तुमचं मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.